देखो. कुणी मत देता का मत, कुणी मत देता का मत, हा एकच सवाल आहे. या भ्रष्ट प्रपंचाच्या चक्रव्यूहात लोभी हृदयाचा गुलाम म्हणून समजूत घालत बसायचं आयुष्यभर आणि जगावं बेशरम लाचार आनंदाने की फेकून द्यावं याव खेळण्यासारखं विचार न करता या झुंकलेल्या जगात तुमचा एक निर्णय आयुष्य बदलेल तुमचे, माझे आणि संपूर्ण पिढीचे. चुकीच्या निवडून दिलेल्या नेत्यांनी असा डंक मारावा की न उरावा कुठलाही आशेचा किरण. एकतर मतदान करायचं नाही आणि त्यानंतर निवडून आलेल्या नेत्याच्या कर्तृत्वाचा आलेख, पगाराचा आकडा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहून त्याच्या पायावर डोके आदळायचे. कुणाच्या पायावर कुणाच्या? अरे कुणी मत देता का मत? एका तरुण निर्व्यसनी तडफदार तरुणाला कुणी मत देता का मत? ग्राम महसूल ग्रुप नंबर 1 सादर करत आहोत. एका मताने काय फरक पडतो? चला तर जाऊया मग. नमस्ते नमस्ते, या बसा. तर आपला आजचा विषय आहे नागरिक शास्त्र. सर मी आत येऊ? आत या. उशीर का झाला तुम्हाला? बसा खाली. सर आज चौकात खूप गर्दी होती. जागोजागी पोस्टर लावले जात होते. म्हणजे म्हणत होते की निवडणुका होणार आहेत. पण निवडणुका म्हणजे काय हो? तुम्हाला माहित नाही निवडणुका काय असतात ते? नाही सर. विद्यार्थी हो, तुम्हालाही माहिती निवडणुका काय असतात ते? नाही सर. चला तर बघू निवडणुका काय असतात ते. बंधूंनो आणि बंधूंच्या भगिनींनो, चुकलं. बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुमच्याकडे मत मागायला आलोय आणि जर मला मत दिलं नाही तर योग्या आणि चिठ्ठी दादा चिठ्ठी जे लिहिलंय ना तेच बोलायचं बरोबर. तुम्ही बस. जर तुम्ही मला मत दिलं तर मी तुमच्यासाठी शाळा बांधून देईल, मी तुमच्यासाठी रस्ते बांधून देईल, मी तुमच्यासाठी दवाखाने बांधून देईल. बस या वर्षी तुम्ही मलाच मत द्या. योग्या सगळ्या पोरांमध्ये दारूचा टँकर वाटून दे. बरोबर दादा, आणतो टँकर वाटतो. बरं खाया पियाचं कसं मग? बिर्याणी बनव. पैसे कुठं आणू? घरी आहेत की? बरं मारतो मग 100 बोकडे. राडा झाला पाहिजे, राडा. राडा. भ्रष्टाचारी समाज सारा, भ्रष्टाचारी समाज सारा, देश परी हो पैसा प्यारा. भ्रष्टाचारी समाज सारा, देश परी हो पैसा प्यारा. जिथे भोगो तो समाज सारा, ऐसा भारत देश हमारा. पण मग सर लोकांना कसं कळतं की निवडणुका होणार आहेत म्हणून? अगोदर निवडणुकीचे वातावरण निर्मिती होते, उमेदवार उभे राहतात आणि त्याच्यानंतर निवडणुका होतात, मतदान पार पडतं. आणि आपण चला जाऊया अशा एका मतदानाच्या वातावरणात. अरे मास्तर या कसं काय येणं झालं? अरे आलो तुझ्याकडे दाढी आणि कटिंग करायला. असं आहे? हो. या या बसा बसा. मस्त. काय काका तुम्ही पण आलात होय? हे नीट दाढी आणि कटिंग कर, साल्याच्या लग्नाला जायचंय आम्हाला. नक्की नक्की मास्तर, टेन्शन नका घेऊ. या बसा काका. अरे दामू गावात चिखल झालाय, पाय भरले माझे. काय करता आता काका? गावातले रस्ते आहेत तसे. अरे माझी येताना पाय भरले होते, पण असं थोडाफार चालू राहतं, सहन करावं लागतं आपल्याला. तसं पण आता निवडणुका आल्या काका. काय म्हणता कोणी निवडून? भगवान दादा, भगवान दादा का बरं? भगवान दादाचा प्रचार जोरात चालू आहे. असं रे? 1000 रुपये मत देत आहे ते. बापरे, संध्याकाळी खायला मटण, चिकन, दारू. मजा मग. काय कसं विचार तू कोणाला मतदान करणार आहेत मग? अगं मी तर भगवान दादालाच मत करणार आहे. तुला माहिती का त्याने साड्या वाटल्या? साड्या तुला भेटली का? हो मलाही मिळाली, पण कसं वाटतंय? अरे नको नको, साडे आणि पैसे कोणाकडून घ्यायचे नाही. आपल्याला शेवटपर्यंत लोकशाही जिवंत ठेव.